घड्याळवरती सगळ्या इथल्या तुतारीच्या चिन्हवाल्यांनी लढावं असा काही प्रस्ताव किंवा आजच्या बैठकीत चर्चा झाली? तुतारी चिन्हावर आम्ही इथं आमच्या जागा लढवणार आहोत आणि दादांच्या चिन्हावर लढवणार आहोत. ह्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. शहराध्यक्ष तुषार कामटे म्हणाले की त्यांनी घड्याळावर लढावं, आम्ही तुतारीवर लढणार, यात कोणताही बदल होणार नाही. म्हणजे असं स्पष्टपणे ते म्हणतायत की जर तसा आग्रह झाला तर मग पुण्याप्रमाणे इथंही आघाडीत बिघाडी होऊ शकते. म्हणजे तुम्ही तयारी आहे की त्यांनी तुतारीवर लढावं. तिढा 2 जागेवरती येऊन अडकलेला आहे. त्यातली एक जागा आहे सुलक्षणा शिलवंत यांची, त्या तुमच्याच प्रभागातून लढण्यासाठी इच्छुक आहेत. मग त्या ठिकाणी योगेश बहल यांची काय भूमिका राहणार? उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांचे खासदार अमोल कोल्हे यांच्यात आज पुन्हा एकदा गुप्त बैठक झाली आणि यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र यायचं का, आणि जर एकत्र आलं तर घड्याळावर लढायचं की शरद पवार गटानं तुतारीवर लढायचं, अशी ही चर्चा झाल्याचं बोललं जाते. आता आपल्यासोबत अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल आहेत. बाई, दोन्ही राष्ट्रवादींनीच आता एकत्र यावं अशी चर्चा आज सकाळी झाल्याचं बोललं जाते आणि त्याच वेळेला शरद पवार गट म्हणते की आम्ही मात्र घड्याळावर लढणार नाही, तुतारीवरच लढण्यावर ठाम आहोत. ही चर्चा झालेली मला माहीत नाहीये, परंतु एकत्र येण्याबद्दलची चर्चा सुरू आहे. आता जवळजवळ 2 बैठका ऑलरेडी झालेल्या आहेत. 2-3 दिवसापूर्वी या ठिकाणी खासदार आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब आले होते आणि पवार पण इथे येऊन गेलेले आहेत. तर त्या अनुषंगाने चर्चा चालू आहे. सुरुवातीला त्यांनी 27 सीटची मागणी केली होती, नंतर आता 23 सीट मागणी केली आहे. अर्थात हा खूप मोठा आकडा आहे या ठिकाणी, कारण आमच्याकडे कार्यकर्ते जास्त आहेत, आमच्याकडची इच्छुकची संख्या पण खूप मोठी आहे. त्यामुळे एवढा मोठा आकडा ऍडजस्ट होणं तर खूप अवघड दिसतंय. परंतु तरी सुद्धा यावरती चर्चा चालू आहे आणि चिन्हाबद्दल ते मला माहित नाही ते काय चाललंय ते. परंतु प्रस्ताव तसा दिला गेलेला आहे की घड्याळावरतीच लढावं म्हणून. नाही, ते पण ऐकून नाही. परंतु त्यांच्यापैकी जे नगरसेवक आहेत त्यांनी आजची इच्छा दर्शवली की आम्ही घड्याळतर्फे लढायला तयार आहोत. कारण त्यांना म्हणतात की ते कन्फ्युजन होईल, कारण पहिल्यांदा जेवढे पक्ष, 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी, परत इतर लोकांची युती, त्यामध्ये चिन्ह वेगवेगळे होतील, मग पॅनलमध्ये व्यवस्थित चालवतील का नाही चालवतील. आता शहराध्यक्ष तुषार कामटे म्हणाले की त्यांनी घड्याळावर लढावं, आम्ही तुतारीवर लढणार, यात कोणताही बदल होणार नाही. म्हणजे असं स्पष्टपणे ते म्हणतायत की जर तसा आग्रह झाला तर मग पुण्याप्रमाणे इथंही आघाडीत बिघाडी होऊ शकते. नाही, आघाडीत बिघाडी व्हायचं काही कारण नाहीये, कारण ज्या वेळेला 2 समविचारी पक्ष जेव्हा एकत्र येतात किंवा मग अशा पद्धतीने जर समजा ठरलंच असं की त्यांनी त्यांच्या चिन्हावर लढायचं, परंतु त्यातून एक संघ होऊन युती करून लढायचं, तसंही लढता येईल ना. म्हणजे चिन्हावर आघाडी फिसकटायची शक्यता नाहीये. नाही, त्याचं काही कारण नाहीये. म्हणजे तुम्ही तयारी आहे की त्यांनी तुतारीवर लढावं. मग आता पहिली गोष्ट तर संख्याबळ तुम्हाला सांगितलं की पहिली गोष्ट तर ऍडजस्टमेंट कशी होते ती बघावी लागेल. ऍडजस्टमेंट झाली तर तो पुढचा प्रश्न आहे, आणि त्या पुढच्या प्रश्नावरचं उत्तर हे दोन्ही नेते आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय अजितदादा घेऊ शकतील. परंतु तुम्ही अडून राहणार नाही ना की त्यांनी घड्याळावर लढावं. मी नाही अडवणार, आम्हाला अडवण्याचं काय कारण नाही. दुसरा प्रश्न याच्या पुढे उपस्थित होतो तो म्हणजे जागा वाटपामध्ये, कारण तिढा 2 जागेवरती येऊन अडकलेला आहे. त्यातली एक जागा आहे सुलक्षणा शिलवंत यांची, त्या तुमच्याच प्रभागातून लढण्यासाठी इच्छुक आहेत. मग त्या ठिकाणी योगेश बहल यांची काय भूमिका राहणार आहे? कारण त्या विद्यमान नगरसेविका असल्यामुळे शरद पवार गट इथं आग्रही आहे की त्यांना उमेदवारी द्यावी. नाही, त्या ठिकाणी तर आमचा कॅन्डिडेट तिथं ठरलेला आहे, आमचा प्रचार सुरू झालेला आहे, आम्ही लोकांच्या घरोघरी पोहोचलेलो आहोत. आता खूप उशीर झालेला आहे, त्यामुळे त्या निर्णयामध्ये माझा काही बदल होणार नाहीये. त्यामुळे त्या ठिकाणी जितेंद्र नवरे हा आमचा उमेदवार असणार आहे. अजितदादांनी जर सांगितलं की सुलक्षणा शिलवंत विद्यमान आहेत आणि विद्यमानचा क्रायटेरिया आहे तर आपण त्यांना उमेदवारी देऊयात, मग योगेश बहल यांची काय भूमिका असेल? ते 2 पक्ष एकत्रित असतील आणि दादांची ती इच्छा असेल तर मग मी निवडणूक लढणार नाही. म्हणजे तुम्ही असं हे दादांना पण कळवलेलं आहे? कळवणार ना, पहिलं सांगितलं, आजही सांगून टाकेन परत. त्याच्यामध्ये काय नसेल तर मी नाही लढत इलेक्शन. असेही मी 6 टर्म महापालिकेमध्ये गेले, 30 वर्ष महापालिकेमध्ये आहे आणि दादांसोबतच आहे. त्यामुळे मी पक्ष सोडायचं काही कारण नाहीये. मी फार तर इलेक्शन लढणार नाही. म्हणजे शरद पवार गटाने ज्या जागांसाठी हट्ट धरलाय त्या जागेंवरून आपल्या आघाडीत फिसकटणार नाही हे तर फिक्स होऊ शकतं की या जागांवरून काही आघाडी फिसकटू शकते? नाही, आता फिसकटू नये म्हणून मी यशस्वीरित्या माघार घेतोय ना. मला फिसकटावा असं वाटतच नाही ना. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी सुद्धा एखाद्या सीटसाठी किंवा 2 सीटसाठी संपूर्ण आघाडी मोडायचं काय कारण नाहीये. त्यांनी समजून घ्यायला पाहिजे की आज वॉर्डाची परिस्थिती काय, मतदारांची परिस्थिती काय. आज कार्यकर्ते घरोघरी पोहोचलेले आहेत. गेल्या 8-10 दिवसापासून प्रचार सुरू झालेला आहे.
आम्ही गेले 1.5 वर्षापासून तयारी करतोय. त्यामुळे ते पण हेच म्हणू शकतात की 1-2 जागांसाठी तुम्ही पण थोडीशी माघार घ्या, हट्ट धरू नका. मी माघार घेतोय ना. मी तर म्हटलं ना, मी स्वतः निवडणूक लढत नाही मग. तर ज्या पद्धतीनं चर्चा सुरू आहेत की पुण्यामध्ये चिन्हावरून दोन्ही राष्ट्रवादीची आघाडीची बैठक फिसकटलेली आहे, परंतु पिंपरी चिंचवडमध्ये तसं होणार नाहीये. इथली अजित पवारांची राष्ट्रवादी म्हणते आम्ही घड्याळाचा हट्ट धरणार नाही आणि शरद पवार गटाला जर तुतारीवर लढायचं असेल तर ते लढू शकतात. जागा वाटपाचा जो तिढा आहे तिथं सुद्धा अजित पवार गट एक पाऊल मागं घ्यायला तयार आहे. आता दोन्ही बाजूनं सकारात्मकता दिसतीये, बैठकांचं सत्रही सुरू आहे, परंतु दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरती शिक्कामोर्तब होतो का याकडं आता अख्ख्या राज्याचं लक्ष लागून असणार आहे. कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.